तुम्हाला पुढच्या 24 तासात चमत्कार बघायचा आहे का? तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य बघा. नमस्कार स्वामी भक्त हो. आज आपण असा एक प्रयोग करणार आहोत, असा एक संदेश ऐकणार आहोत, ज्यामुळे तुमचं आयुष्य हे चमत्कारिकरित्या बदलणार आहे. स्वामींनी हा संदेश तुमच्यापर्यंत पोहोचवला आहे आणि हा जर व्हिडिओ तुम्ही बघत असाल तर तुम्ही खूप भाग्यशाली ठरणार आहात. आपल्या आयुष्यात जर काही आपल्या इच्छा स्वामींनी पूर्ण केल्या, आपल्याला पाहिजे तेवढा पैसा दिला, सुख समृद्धी दिली, धनसंपत्ती दिली, तर तुम्ही स्वामींना धन्यवाद देता का? स्वामींचे आभार मानता का हो? तर आज आपण याच विषयावर बोलणार आहोत. आपण प्रत्येक क्षणी श्वास घेतो, प्रत्येक क्षणी स्वामींकडे आपली इच्छा व्यक्त करतो, पण कधी थांबून विचार केलाय का, हा श्वास नेमका कोणाच्या कृपेने चालतो? आपण श्वास घेतो की आपल्याला श्वास दिला जातो, आणि तोही विनामूल्य? हा विचार म्हणजेच खरा स्वामींचा चमत्कार आहे. तुम्ही जर असा विचार करत असाल की स्वामींनी मला कधीच काहीच दिले नाही, स्वामी माझ्यावर कृपा करत नाही, तर लक्षात ठेवा, स्वामी सदैव आपल्यावर कृपा करत असतात. सगळ्यात अमूल्य गोष्ट ती म्हणजे श्वास, आणि हा श्वास हे जीवन आपल्याला दिलं ते म्हणजे आपल्या गुरुमाऊलींनी, श्री स्वामी समर्थ महाराजांनी. आपल्या शरीरात सतत चालणारी श्वास घेण्याची प्रक्रिया ही आपल्या हातात नाही, कारण एक श्वास आत घ्यायला आपल्याला कुठलीही मेहनत लागत नाही. कुणी आपल्याला तो श्वास देतो, ती आहे म्हणजे ईश्वराची ताकद. जगातले मोठमोठे डॉक्टर असतील, शास्त्रज्ञ असतील, कितीही संशोधन करत, पण एका क्षणासाठीही ते जिवंत प्राणवायू निर्माण करू शकत नाहीत. आपण एकदा श्वास घेणे थांबवलं तर लाखो यंत्रे, ऑक्सिजन मशीन, औषधे काहीही कामाला येत नाही. तिथे फक्त कामाला येते ते म्हणजे आपल्या गुरुमाऊलींची अद्वितीय अशी शक्ती. या जगातील खरी शक्ती ही परब्रह्माची आहे, श्री स्वामी समर्थ महाराजांची आहे. बाकी सर्व काही मृगजळ आहे. आपण श्वास घेऊ शकतो, चालतो, बोलतो, हे सगळं केवळ परमेश्वराने आपल्याला दिलेली एक ऊर्जा आहे, तेही विनामूल्य. त्याचा तुम्हाला 1 रुपया सुद्धा द्यावा लागत नाही. जर तो परमेश्वर आपल्याला हे सगळं देत असेल तर तुम्ही कसे म्हणू शकता की स्वामींनी मला काहीच दिले नाही म्हणून? म्हणूनच खरी ताकद आपल्यात नाही, ती आपल्याला दिली गेली आहे. स्वामी भक्तांनो, आपण दररोज साधारण 28,000 श्वास घेतो, पण आपण त्यातील किती श्वास परमेश्वराच्या आठवणीत काढतो? स्वामी समर्थ सांगतात, प्रत्येक श्वासामध्ये नामस्मरण करा. श्वास जाईल पण नाम जाऊ नये. तुम्ही स्वामींची पूजा करू नका, तुम्ही स्वामींच्या मंदिरात जाऊ नका, तुम्हाला जर वेळ नसेल तर काहीही करू नका, पण फक्त प्रत्येक श्वासात नामस्मरण करा. तुम्ही जे काही काम करत असाल ते काम करत असताना तुम्ही स्वामींचे नामस्मरण चालू ठेवा. तुम्ही कोणताही संन्यास घेऊ नका, तुमचे कर्तव्य तुम्ही सोडू नका, ते कर्तव्य निभावताना तुम्ही नामस्मरण करा. हीच तर आजच्या कलियुगातील सर्वात मोठी शक्ती आहे, आणि ती या नामातच आहे. श्वास हीच खरी पूजा आहे. वेदामध्ये सांगितलंय, परमात्मा सर्व प्राण्यांच्या आत वास करतो. कुत्र असो, पक्षी असो किंवा मनुष्य, श्वासामध्ये तोच देव कार्यरत असतो, आणि तोच देव शरीर सोडून गेला की श्वास ताबडतोब थांबतो. म्हणूनच आपल्याला स्वामींना बाहेर शोधण्याऐवजी आपल्या श्वासामध्ये, आपल्या अंतरात्म्यामध्ये, आपल्या हृदयामध्ये शोधा. म्हणूनच स्वामी भक्त हो, स्वामींना कोणत्याही गोष्टीसाठी मागण्याऐवजी आधी तुमच्याकडे जे काही आहे त्यासाठी स्वामींना धन्यवाद बोला. स्वामींना रोज भरभरून नियमितपणे त्यांचे आभार माना. तुमच्या आयुष्यात जे काही आहे त्यात अजून वाढ होईल. तुमच्याकडे जर 10 रुपये असतील ना तर त्याचे 10 लाख होतील, हे लक्षात ठेवा. तुम्ही जर रोज स्वामींचे असे आभार मानले, देवाचे जर आभार मानले, माझ्याकडे जे काही आहे त्यासाठी मी तुझा अत्यंत आभारी आहे, तर बघा तुमच्या आयुष्यात हा प्रयोग कसा कार्यरत होतो ते. आजची ही माहिती तुम्हाला कशी वाटली, आजचा हा संदेश तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा, आणि कमेंट मध्ये स्वामींसाठी धन्यवाद लिहा. स्वामी, मी तुमचा अगदी मनापासून आतापर्यंत तुम्ही मला जे काही दिले आहे त्या सर्व गोष्टींसाठी अगदी हृदयापासून तुम्हाला समर्पित होऊन मी तुमचे आभार मानत आहे. आणि चमत्कार बघा. कमेंट मध्ये लिहायला विसरू नका, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, आणि असे स्वामींचे नामस्मरण करत राहा, कारण प्रत्येक श्वास ही परमेश्वराची देणगी आहे.
आपल्या गुरुमाऊलींना कधीही विसरू नका. त्यांचे सतत आभार मानत राहा. धन्यवाद.